कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याकडून डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीला कारवाईची नोटीस लावली आहे। इमारतीवर कारवाई होऊ नये याकरिता डोंबिवली आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये रहिवासी आणि भाजप नगरसेवकांची बैठक। या बैठकीत भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसीला ठणकावले आहे, कारवाई केली तर परिणाम भोगण्यास तयार राहा। समर्थ कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांच्या पाठीशी आहे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा केडीएमसीला इशारा। आम्हाला क्लस्टर नको, इमारती तोडू नका, रहिवाशांची फसवणूक झाली आहे, त्या इमारती अधिकृत करा, आम्हाला श्रेयवाद करायचा नाही, आम्ही सुरुवातीपासून पाठपुरावा करतोय। मात्र काही जण कदाचित नोटीस पाठवून इथे येऊन क्लस्टरचे आश्वासन देत श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपचे दीपेश म्हात्रे यांचा नाव न घेता शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांना टोला। नाही, समर्थ कॉम्प्लेक्सला गेल्या आठवड्याभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्याचं काम केलं होतं। या इमारतीचं नाव कुठल्याही याचिकेमध्ये नसताना देखील जाणून बुजून 65 इमारतीमधील रहिवाशांना त्रास देण्यासाठी काही अधिकारी, काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून काही गोष्टी करत आहेत। मी त्याचा निषेधच करतो आणि या लोकांना वारंवार, या 65 इमारतीमधील लोकांना वारंवार नोटिसा देऊन आज 10वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि इतर मुलांच्या देखील परीक्षा चालू आहेत, घरात पेशंट्स आहेत। हे सगळं असताना वारंवार या बिल्डिंगच्या लोकांना त्रास देण्यासाठी या नोटिसा पाठवल्या जातात। मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इशारा देतो आहे की हे जर तुमचे कारस्थानं बंद नाही झाली ते याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या 65 इमारतीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची देखील या संदर्भात आम्ही भेट घेणार आहे। रवींद्र चव्हाण साहेबांनी आश्वस्त केलं आहे की या 65 इमारतीच्या एक नागरिकाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी आहे। मला तर कधी कधी शंका येते का काही लोक श्रेय घेण्यासाठी या बिल्डिंगांना नोटीस पाठवतात की काय। एवढे दिवस हे सगळं वातावरण शांत झालं होतं, पण काही लोकांना श्रेय मिळत नसेल किंवा इतर तर काही त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतील कदाचित, त्याच्यासाठी काही लोक जाणून बुजून नोटिसा पाठवतात आणि मग त्या नोटिसा घेऊन परत या बिल्डिंगमध्ये येतात आणि श्रेयवादाची लढाई करतात। आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे। आम्हाला परमनंट या 65 इमारतींच्या ज्या लोकांवरती टांगती तलवार आहे ती कुठेतरी दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली।